तर मित्रांनो, फक्त आता 14 दिवस उरले आहेत आपल्या आयसीएन बँगलोरच्या शोसाठी. दिवसाची सुरुवात मी नेहमी आपला वेट चेकपासून करतो आणि आज आपण होतो 63.45 केजीस. मग मी 40 ग्राम ओट्स विथ वे प्रोटीन हा माझा पहिला मील असतो. तर मी लगेच निघालो जिमसाठी, कारण का आज होती आपली आफ्टरनून शिफ्ट. जिममध्ये पोचताच मी केला फास्टेड कार्डिओ 1 तासाचा. मग घेतला आपला पहिला मील, जे की होतं ओट्स आणि वे प्रोटीन. तर मग थोडीशी ताकद येताच लगेच चालू केला आपला हॅमस्ट्रिंगचा वर्कआउट. आज जास्ती टाईम नसल्यामुळे घेतले फक्त 2च व्हेरिएशन, RDL आणि रिव्हर्स रेक कर्ल्स. त्यानंतर केला थोडा लोअर ॲप्सचा वर्कआउट. तर मित्रांनो, मी एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये ॲज अ सॉफ्टवेअर ॲनालिस्ट काम करतो, ज्यामध्ये 3 शिफ्ट असतात आणि त्यासोबत एक नॅचरल बॉडी बिल्डिंगची प्रेपसुद्धा करतो आहे. मी एक फुल टाईम ॲथलीट नाही आहे, कोणताही फॅन्सी सेटअप नाही माझ्याकडे. फक्त काम, जिम, जेवण आणि झोप आणि परत तेच असतं. तर त्यानंतर लगेच निघालो मी घरी, कारण का लॉग इन करायचं होतं. मग घरी पोचतात फटफट केला लॉग इन. त्यानंतर मी प्रिपेअर केला पोस्ट वर्कआउट मील, ज्यामध्ये घेतलं 100 ग्राम्स ऑफ मँगो आणि चालू केला परत 30 मिनिट्स ऑफ कार्डिओ आणि घेतला मग आपला सेकंड मील आणि परत बसलो कामासाठी. तर कामासोबत जे पण भाई प्रेपमध्ये असतील त्या लोकांना माहितीच असेल की किती डिफिकल्ट असतं दोन्ही पण बॅलन्स करायला. त्यानंतर लॉगआउट केल्यावरती गेलो चिकन आणायला आणि केला रिमेनिंग स्टेप्स कंप्लीट आणि मग घेतला आपला लास्ट मील मॅच बघता बघता, कारण का मुंबई इंडियन्सची मॅच होती. तर मग मित्रांनो, भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. टिल दॅन टेक केअर, सायनिंग ऑफ.